नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा आहे। 26 तारखेपासून सीएनजी पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर पेट्रोल पंप चालकांनी हा इशारा दिलाय। एमएनजीएल कंपनीला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नाहीये। रोज किमान 10 तास सीएनजी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येते। आम्हाला असं झालं की टोटली बंद करून द्यावं। नेमक्या चुकी केली आहे का? रोजची मारणं, रोजचे शिव्यागाळ, म्हणजे अक्षरशः रिक्षावाले, टॅक्सीवाले, 4 व्हीलरवाले यांना आम्हाला रिक्वेस्ट करायला लागतं, बाबा रस्ता तरी सोडा, मोका तरी सोडा। रिक्षावाल्यांचं म्हणणं, आम्ही तुमच्या भरोश्यावर रिक्षा घेतली, कुठं जाणार? आमच्या भरोश्यावर रिक्षा घेतली कसं काय? आम्ही तर गॅस बनवत नाही ना, सीएनजी बनवत नाहीये। एमएनजीएलचं म्हणणं आमच्याकडे लिक्विड नाहीये। इथे एवढी मारामारी होते रोजची, आजूबाजूचे जे बिझनेसवाले आहेत त्यांचा त्रास होतो। म्हणजे आता करावं काय नेमकं हेच कळत नाहीये। समस्या अशी आहे की समस्या तर अनेक आहेत, पण आमची सध्या सिंगल लाईन मागणी आहे की आम्हाला निदान 10 तास सुरळीत सीएनजी पुरवठा व्हावा। तो न झाल्यास आम्ही त्यांना 25 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे। तो न झाल्यास 26 एप्रिलपासून आम्ही जिल्ह्यातील सर्व सीएनजी पंपांवरची विक्री बंद करणार आहोत। नाईलाजाने